जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनाच्या पूर्वीची तयारी या ठिकाणी केली जात आहे. यवत मुक्कामी पालखी येणार आहे. या निमित्ताने सर्व प्रशासन सज्ज झालेले असून पालखी आगमनाच्या पूर्वीची तयारी 7 तारखेला पालखीचं आगमन होतं आहे आणि या आगमनापूर्वी आपण सर्व मुक्कामी ठिकाणी भेट देत आहात. तर कशी तयारी आहे पालखीची? नाही, 7 तारखेला आळंदीतून निघते, इथे आपल्याकडे यवतला 12 तारखेला येणार आहे. तर सर्व वारकऱ्यांच्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी जे जे काय आपण उपाययोजना करतोय त्यामध्ये आरोग्य पद्धत आहे, हिरकणी कक्ष आहे, ग्रामपंचायतीच्या वतीनं करणारी सर्व स्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था आहे, जलसंपदा विभागाची कॅनलला पाणी सोडण्याचा विषय आहे, नॅशनल हायवेचा रिपेअर्सचा विषय आहे. या सर्व गोष्टींचा आम्ही आज आढावा घेतोय. पालखी पूर्वी या सर्व गोष्टी पूर्ण कराव्यात याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि सर्व प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी एक टीम म्हणून आम्ही काम करतोय. मला खात्री आहे की याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे चांगल्या सुखसोयी दिल्या जातील आणि आपली पालखी, आपली वारी चांगल्या पद्धतीनं पार पडेल. यवत या ठिकाणी मुक्कामाला असते पालखी, परंतु दरवेळेस आमच्याकडे एक प्रॉब्लेम होतोय सर, की हायवे रोडच्या साईडला जे ड्रेनेज लाईन आहेत हे मुळातच चुकीचे झालेले आहेत आणि आमच्याकडे जो भुहेरी मार्ग ठेवलेला आहे तो भुहेरी मार्ग असा वळसा घालून लोकांना यावं जावं लागतं. हायवे रोडला ब्रॅकेट टाकलेले आहेत, त्याच्यामुळे अलीकड पलीकड जाणं फार अवघड आहे. अपघाताचं प्रमाण जास्त आहे. तर याबद्दल वारकऱ्यांची जी दानादिन होणार आहे तर याच्यावर काही सुविधा करता येईल का? नाही, आता पाण्याच्या संदर्भात आपण सांगितलं, मी नॅशनल हायवेचे PD जे आहे कदम साहेब त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ते मुरुमानी ही व्यवस्था करतायत. जे ट्रॅफिकचे रिलेटेड आणि हायवेचे जे काही विषय आहेत म्हणजे ॲक्सिडेंटचे विषय, त्याच्या संदर्भात आम्ही स्वतंत्र NHAIC आणि पोलीस विभागाशी बोलून कारवाई करू. या पालखीमध्ये सरासरी पोलीस प्रशासनाचा किती बंदोबस्त आहे? पोलीस प्रशासनाचा पोलीस प्रशासनाच्या दृष्टीनं आपले इथले स्थानिक PI आहेत तासगावकर, त्यांच्याकडे इथली इन्चार्ज असणार आहे. त्याचबरोबर बाकीच्या पोलीस स्टेशनचे बाहेरच्या जिल्ह्यातले जे काही पोलीस बंदोबस्त येणार आहे तो पुरेसा पोलीस बंदोबस्त यावेळी आपण देणार आहोत. मागच्या वर्षी जेवढा होता त्याच्यापेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त असेल आणि कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी पोलिसांच्या रुग्णवाहिका पालखीबरोबर असतातच सर, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु अचानक दुर्घटना होत असतात आणि पालखीच्या दिंड्यांमध्ये गर्दीमध्ये त्यांना जायला यायला थोडी अडचण येते. तर अशा वेळेस स्थानिक लेवलला ज्या ठिकाणी मुक्कामी आहे त्या ठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था केलेली आहे का? सर्व गावांमध्ये म्हणजे पालखीसोबत तरी आपल्या ALSच्या ॲम्ब्युलन्सेस 3 आहेत, ते पूर्ण राहतील. जिथं जिथं मुक्कामाचं ठिकाण आहे तिथं आपल्या विशेष करून दौंडमध्ये आपले 4 आरोग्य पथकं आहेत. ICU 2 ठिकाणी आपण ICU करणार आहोत आणि रुग्णवाहिका इथं असेल, त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. दुरुस्ती करू आपण, दुरुस्तीला प्रस्ताव देतो. आता ही पालखी जाऊ द्या. बरं, इथे हे कुठं बसवलं? सर, जर्मन अँगल 3 लोकेशन, 3 जर्मन अँगल. एक पालखीचं आहे पलीकडे, तिकडे 2 आणि एक शाळेचे 2 आहे. 40,000 स्क्वेअर फुटाचे आहेत. 20-20चे 2 आहेत, पण ते 3 करून घेतात. 40,000 मध्ये 3 बसून 3 म्हणजे 14-14चे जरी 14-14चे जागेप्रमाणे दिवाळी सर्वसाधारणपणे 8 ते 10 लाख रुपये. पण 3 लाख मिळालं होतं, 8 लाख म्हणजे 3 पडलं. पण त्याचा म्हणजे प्रॉपर वापर होय, त्यातनं काढून घ्या, त्यातनंच करा सुरू केलं. 8 लाख रुपये नॅशनल तुमची मागणी कशाची आहे? आमची मागणी नवीन करायची आहे, परंतु त्यांचं म्हणणं आलं की नॅशनल हायवेच्या हद्दीत येतो तर येत नाही. नॅशनल हायवे पलीकडे 12 त्याच्या
साईड मार्जिन पण त्यांच्या त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये येते. एक काम करू आपण, रिपेअर करू. चांगलं रिपेअर करा म्हणजे त्याला म्हणजे आता लगेच हे मालकी ग्रामपंचायतचे दुरुस्तीचे पैसे आणि आम्ही तुम्हाला देतो पैसे. आता काय करायचं आपलं कार्यक्रम होऊन गेला पुढच्या वर्षी होऊन तुम्हाला देतो पैसे. तसं राहील परत पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही रिपेअर करून द्या. तुम्ही एस्टिमेट करून द्या, पैसे आम्ही देतो. म्हणजे तुम्हाला करून त्या मार्गावर ज्या ठिकाणी लोकांचा फ्लो आहे ना दर्शनाला रांगा सोडून म्हणजे नाही का ह्या वाडी वस्ती दुसऱ्या गावात ते बोललं की लावतात. मग त्यांना लावायच्या अगोदर फक्त मागं जपून लावत नाही तिथे वाढतात आमच्या. त्यांनी एका साईडला कुठल्या तर लागले पाहिजे जिथे अडचण होणार नाही. किंवा त्यांना एक स्पेसिफिक जागा दिली द्यावी. ती जागा त्यांची जिथे fix आहे, करून त्यांनी त्यांना फक्त परत मागं पुढे जायचं जपून नाही. लावायला पाहिजे बाकी बाकी काही नाही. रस्त्यावर आल्यावर गर्दी जास्त सगळ्यात मेन काय जो एंट्रीचा आणि एक्झिटचा रोड आहे ना हां त्याला अजिबात तिथं नाही तिथे काय ह्या रोडवर तो मोकळं काही ते सगळं मोकळं असतं. आणि एवढे एरियात इथे जी लोकलची पण राहणारे आहेत त्यांना फोर व्हीलर टू व्हीलर लोकल इथं राहिलं शक्यतो कोण नाही प्रत्येक वर्षीचं practice आहे. सहकार्य करतात दरवर्षी. प्रत्येक वर्षी काय होतं प्रमाणे सगळं होईल. फक्त ह्याच्यात आपल्याला हायवेवाली एक काम देतात आणि शेवटच्या दिवशी ते म्हातारेवाली जी बसतात ती ह्या साईडने रोडच्या साईडने बसतात. आमचे पोलीस ते सेपरेट ते ऑफिस पथक असतंय हे रस्त्यावर बसले काय झाले अडचण व्हायला लागली तर आपण कारवाई करतो. पण शक्यतो आता त्या ग्रामपंचायतीकडे दिवशी त्यांना होतंय ना strictly दर्शनाला जागे सुद्धा मला नाही वाटत पोलिसांना लय काम असतं म्हणून म्हणजे सगळे आपले पोरं असतात जिथले तिथं आणि असं बी नाही उलट्या साईडने लोक येतात तसं सुद्धा काय नसतं. नाही, इथे हजारामधनं कसं आहे, एखादा माणूस येतो. automatic आपल्याला हित आहे त्यामुळे कुठलंही कुठं बसणार नाही. आपण त्यांना एकदा रोड करून दिला लोकांची मानसिकता कशी असते ते जिथं रस्ता दिसेल तिथं बसतात. त्यापेक्षा आपण वाट करून दिली की बरोबर तिकडे जातात. बॅरिकेडिंग करायला वेळ असते. बरोबर नाही तिथं आपला बंदोबस्त देणार आहे. पॉईंट अधिकारी कर्मचारी आपण द्या. तिथून एंट्रीज नाही तिथे एकच गेट ओपन ठेवायचं तेवढ्यात लोक बाहेर यवत या ठिकाणी समस्त प्रशासनाने भेट देऊन पालखी सोहळा आगमनापूर्वीची समस्त ग्रामस्थ यांच्या संग चर्चा करून पालखी आगमनाच्या पूर्वीची तयारी जोरदार सुरू करण्यात आलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 7 जुलै 2026 रोजी देहू ते पंढरपूर ठिकाणी निघणार आहे.